विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। राहुलजी, लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। या मतदारसंघासाठी तुमचं नाव चर्चेलं जात आहे, तुम्हाला सांगण्यात आलंय का काय नेमकं? मी काय आज लोकसभेच्या तयारीसाठी इकडे आलो नाही आहे। पक्ष NDA ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवारासाठी आम्ही सर्व काम करू, कामाला लागू आणि त्या तयारीसाठी अजूनही काही वेळ आहे। परंतु आज इकडे येण्याचं तात्पर्य एवढंच आहे की खरं वरळीकरांची सातत्याने अडचण राहिली आहे की 3-3 लोकप्रतिनिधी असूनही या वरळीत काहीच कामं होत नाही आहेत। मूलभूत सुविधा झोपडपट्ट्यांमध्ये नाही आहे, झोपडपट्ट्यांचा विकास होत नाही आहे, झोपडपट्टी धारकांना त्यांचे भाडी मिळत नाही आहेत। कोळीवाड्याचं सीमांकनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। BDD चाळीचे विषय आहेत। बाकी आमचे चाळकरी बांधव अनेक आहेत वरळी विधानसभेत, त्यांचेही अनेक प्रश्न सोडवायचे आहेत। असं असताना लोकांची जी निराशा झाली आहे त्यांना कुठेतरी उमेदीची किरण दिसते आणि ती किरण आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी। तर मुंबईकरांनी जे मला प्रेम दिले आणि त्यांच्या आशीर्वादातून मला जे विधानसभेतील सर्वोच्च पद भूषवायची संधी मिळाली आहे, तर जर का मी वरळीकरांच्या कुठच्याही उपयोगात येऊ शकलो, वरळीकरांसाठी जे काय कार्य करू शकलो, ते मला वाटतं या विश्वासाची कुठेतरी परतफेड असेल। आणि म्हणूनच मी वरळीत येऊन आज वरळीतल्या 6च्या 6 विभागीय कार्यालयांमध्ये आमच्या जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून इकडचे आत्ताच आम्ही कोळीवाड्यात जाऊन आलो। कोळीवाड्याच्या सीमांकनाची बैठक आम्ही ताबडतोब लावलेली आहे। त्यानंतर इकडे आमच्या समोरचं प्रेमनगर असेल, सिद्धार्थनगर असेल, या ठिकाणीचे पण पदाधिकारी येऊन भेटले आहेत। त्यांचा SRAचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे, तोही मार्गी लावायचा आहे। BDD चाळी संदर्भात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रामुख्याची भूमिका घेऊन बरेचसे प्रश्न सोडवले आहेत। त्या संदर्भातला GR पण आता इश्यू होणार आहे। तो GR लवकरात लवकर कसा इश्यू करून घेता येईल या विषयात पण आमची चर्चा झाली आहे आणि त्याबद्दलही आम्ही काम करणार आहोत। असे अनेक वरळीतले प्रश्न जे सहज सोडवू शकत होते प्रतिनिधी, जे इकडचे वरळीचे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनाही अनेक संध्या प्राप्त झाल्या तरीही वरळीकरांचे साध्यात साधे प्रश्नही सोडवले गेले नाही आहेत, ही शोकांतिका आहे। आणि म्हणूनच इकडे येऊन ह्या लोकांना जी निराशा प्राप्त झाली आहे त्यांना एक आशेचा किरण म्हणजेच भारतीय जनता पार्टी ही दिसून येत आहे आणि त्यांची ही आशेची किरण उज्ज्वलित ठेवण्यासाठी आणि समाधान त्यांना देण्यासाठी मी इकडे आलो आहे। गेल्या अनेक वर्षाचे तुमचे मित्र आदित्य ठाकरे, ज्यांचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्याच बालेकिल्ल्यात तुम्ही आलात, त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्यासाठी हा भाजपचा सगळा षडयंत्र आहे का काय नेमकं? सर्वप्रथम वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही। वरळी जो काम करेल त्याचा बालेकिल्ला होईल। जर का इकडच्या लोकप्रतिनिधींनी कामं सगळी केली असती तर आम्हाला याची गरज काय पडली असती? आज मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो। सीमांकनासारखा विषय, कुलाबा कोळीवाड्याचं नाव सीमांकनाच्या लिस्टमध्ये सुरुवातीला नव्हतं, आम्ही ते सिद्ध करून दिलं की हा जेन्युइन सुरुवातीपासूनचा कोळीवाडा आहे। त्याच कोळीवाड्याचं सीमांकनही झालेलं आहे, त्या पुढची कारवाई झालेली आहे, परंतु अजूनही वरळीतील झालं नाही आहे। यातून दिसून येतं की लोक आता भावनिक होऊन आपल्या पाठी येणार नाहीत। तुम्ही लोकांची कामं करा तर लोक तुम्हाला डोक्यावर उचलून ठेवतील अथवा लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील। हे सिद्धांत लोकप्रतिनिधींनी आता गाठ बांधून ठेवण्यासारखं आहे, कारण लोकांना विकास हवा आहे, लोकांना आपली कामं पूर्ण होताना दिसून हवे आहेत। चांगली शौचालय पाहिजे आहेत, चांगले हॉस्पिटल्स पाहिजे आहेत, चांगले रस्ते पाहिजे आहेत, चांगल्या व्यायामशाळा पाहिजे आहेत, चांगली मैदानं पाहिजे आहेत, चांगली राहायला घरं पाहिजे आहेत, झोपडपट्ट्यांचा विकास पाहिजे आहे, स्लम फ्री मुंबईकरां झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना चांगली हॅबिटेबल घरं द्यायची आहेत। हे सगळं केलं तर लोक तुम्हाला डोक्यावर उचलून ठेवतीलच आणि मग तुम्ही बोलू शकाल की हा माझा बालेकिल्ला आहे। परंतु कामं करायची नाहीत आणि केवळ भावनात्मक प्रचार करून स्वतःचा बालेकिल्ला दाखवून द्यायचा, हे काय आता लोक मानणार नाहीत। गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा खासदार राहिलेला आहे, यावेळी कुठला खासदार तुमच्या पक्षाचा असेल नक्की? आपण जर बघितलं तर वरळी विधानसभेने सातत्याने उभाटा गटातील लोकप्रतिनिधींना संधी दिली। खासदारकी असो, आमदारकी असो, नगरसेवक, सगळेच्या सगळे नगरसेवक। असं असतानाही वरळीकरांच्या भावनेशी जो खेळ चालला आहे तो अत्यंत खेदजनक आहे
आणि वरळीकरांना जी आशा आज भारतीय जनता पक्षाकडून दिसत आहे त्यांचं आम्ही कुठेही निराशा व्हायला देणार नाही. त्यांनी सादर केलेले सगळे मुद्दे आणि सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही सोडवून वरळी हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला करून दाखवू. एक शेवटचा प्रश्न, गेल्या अनेक दिवसापासून मनसेचे नेते असतील किंवा काँग्रेसचे काही नेते तुमच्या भाजपच्या व्यासपीठावर दिसत आहेत, त्यामुळे कुठेतरी हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपची ही एक वेगळी खेळी असेल का या दोन वेगळ्या गटाची मदत घेऊन? नाही, आपण जर बघितलं तर संपूर्ण देशात जे वातावरण आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दलची विश्वासार्हता जी आहे ती एक अत्यंत विशाल उंचीवरती आहे आणि प्रत्येकाला स्वतःला नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाशी जोडण्याची इच्छा आहे प्रत्येकाच्या मनात. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे अनेक पक्षातील लोक आज भारतीय जनता पक्षात येऊन आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात काम करू इच्छितात. आणि त्यामुळे जे समाजात चांगलं काम करू इच्छितात, ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या सिद्धांतावरती काम करायचं असेल अशा लोकांचं स्वागत करण्यात काय वावगं नाही आहे. कारण शेवटी ह्यांना पक्षात घेऊन पक्षाचीच केवळ ताकद नव्हे तर जनतेची सेवा होण्यासाठी संधी दिली जाते. आणि मला वाटतं ह्यातून जनपरिवर्तन होईल. निश्चितपणे लोकांमध्ये जी निराशा काय वरळीसारख्या ठिकाणी जी निराशा आलेली आहे लोकांमध्ये ती निश्चितपणे दूर होऊन त्यांची कामं झाल्यानंतर विश्वास वाटेल त्यांना. तुम्ही ठिकठिकाणी फिरताय, तुम्हीच भाजपतर्फे उमेदवार आहात असं म्हणायचं का? नाही, हे बघा, मी आपल्याला सांगितलं मी इकडे आलो आहे कारण आज मुंबईकरांनी मला एक ताकद दिली आहे. ती ताकद जर मी मुंबईकरांसाठी वापरली नाही तर ही ताकद निरर्थ आहे. भारतीय जनता पार्टी NDAचा उमेदवार जो कोणी असेल त्या उमेदवाराकरिता मी याच जोमाने काम करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी माझ्यावर देईल, विधानसभेची असेल तर विधानसभेत काम करीन, जर का केंद्रात काम करायचं असेल, लोकसभेत काम करायचं असेल, तसा पक्षाचा आदेश असेल तर तिकडे काम करील, जर पक्ष संघटनेत काम करायचा आदेश असेल तर तिकडे काम करीन. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मी मानेन. धन्यवाद. साहजिकच आहे, राहुल नार्वेकर आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलं आहे की पक्ष जो आदेश देईल त्याचा सन्मान जो आहे तो मी करेन असं विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.